मराठा समाजानं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावं किंवा करू नये असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका असंही जरांगे म्हणाले। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणा करतंय, त्यामुळे मनोज जरांगेंचं बरं वाईट झाल्यास त्याला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार कारणीभूत असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। काल नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता। खबरदारी म्हणून काल लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या। रात्री जिल्ह्यात पुन्हा काही ठिकाणी वाहतूक अडवण्यात आल्यानं एसटी सेवाच बंद करण्यात आली आहे। नाशिकमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। मुंबई आग्रा महामार्ग आंदोलकांनी रोखला। रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। दरम्यान आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जरांगेंसाठी पंढरपूर विजयपूर मार्गावरती गोपाळपूर, पंढरपूर कराड, पंढरपूर पुणे, पंढरपूर नगर, पंढरपूर सोलापूर सर्वच रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केलंय। चक्काजाम आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। परभणी जिल्ह्यातील 4 गावात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्यात आलं। जरांगेंचं उपोषण सुटल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतलाय। जालनामध्ये जरांगेंच्या समर्थनात आंदोलकांनी रास्ता रोको केला। इंदेवाडी भागात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत थेट रस्त्यावर भाकरी थापून आंदोलन करण्यात आलं। यामध्ये शेकडो मराठा सहभागी झाले होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले। नांदेडमध्ये काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली। आमदार मोहनराव हंबर्डे पुंड पिंपळगाव इथं काल रात्री माऊली महाराज मुंडेकर यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते। हंबर्डे कीर्तनात बसलेले असताना त्यांची बाहेर लावलेली गाडी काही मुलांनी फोडली। सोलापुरातील सांगोल्यात आमदार शहाजी पाटलांच्या कार्यालयासमोर आमदारांचे पुतणे आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे, तरीही सरकार मागण्या मान्य करत नाही। या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह मराठा समाजानं ठिय्या करत घोषणाबाजी केली। पुणे नाशिक महामार्गावर जरांगे समर्थनार्थ सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला। शिरोली फाटा इथं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी तब्बल तासभर चक्काजाम केलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। सरकारनं तातडीनं जरांगेंच्या प्रकृतीचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी मराठा आरक्षणावरून विरोधकांवर घणाघात केलाय। तुम्हाला काहीच जमलं नाही, आता आम्ही करतो, ते स्वीकारायला शिका। आम्ही करतोय, मात्र इतरांना पोटशूळ का उठतोय अशी टीकाही त्यांनी कोल्हापुरात केली। मावळमधील काँग्रेसच्या 2 दिवसीय चिंतन शिबिराचा आज समारोपाचा दिवस। लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा या शिबिरात घेण्यात आला। रात्रीपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे। भाजप कमकुवत आहे, ईडी सीबीआयची भीती दाखवून पक्षफोडीचं त्यांचं राजकारण सुरू आहे असा आरोप काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नथला यांनी केलाय। अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे। अजित पवारांची क्षमता राज्यभर सिद्ध आहे, तर जितेंद्र आव्हाड यांना कोणी विचारत नाही, ते फक्त एका मतदारसंघासाठी मर्यादित असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। ही पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेससोबत काम करणार आणि भाजपला संपवणार असं विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलंय। लोणावळ्यात काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन पार पडतंय। अधिवेशनात काँग्रेस लोकसभेची तयारी करते। लोकांना आता भाजप नकोय, भाजप केवळ हवा करतं, आमच्या रक्तात काँग्रेस आहे, मरेपर्यंत काँग्रेसला सोडणार नाही असंही प्रणिती शिंदे म्हणाली। शिवसेनेच्या महाअधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा होतीये। 6 वाजता ही सभा पार पडणार आहे। या सभेसाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असतील असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून करण्यात आलाय। कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत, मात्र त्यांच्या सभेच्या ठिकाणी चक्क उद्धव ठाकरेंचे बॅनर्स झळकतात। इतकंच नाही तर सभा मार्गावरही मशाल चिन्हाचे झेंडे आणि उद्धव ठाकरेंचे पोस्टर्स झळकवण्यात आले। ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी हे बॅनर लावलेत, त्यामुळे शहरात या बॅनर्सची सध्या चर्चा रंगतीये। ज्यानं पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिलाय, असं देशात कधीच घडलं नव्हतं असं शरद पवार म्हणाले। चिन्हाची फारशी चिंता करायची नसते, चिन्ह गेलं म्हणजे संघटना संपत नसते असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय। सर्वसामान्यांशी संपर्क वाढवा अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असणारं ठाणे शहर आदित्य ठाकरे अक्षरशः पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. घोडबंदर रोड, मानपाडा रोड, चंदनवाडी आणि समतानगर अशा 4 शाखांना आदित्य ठाकरे भेट देतील. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केलेत. अजित पवार हे आता भाजप कार्यकर्ते बनलेत अशी टीका राऊतांनी केली आहे. शिंदे गटाच्या महाअधिवेशनात भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यावरही राऊत बरसले. आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्टरबाजी केली आहे. पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न प्रदूषणमुक्त होण्यासाठी, पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न भयमुक्त पुण्यासाठी अशी पोस्टरबाजी करण्यात येते. गुहागरमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल गुहागरमध्ये राणे समर्थक आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झालाय. शिवाजीराव आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आढळरावांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीऐवजी म्हाडाच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असा कोणी गैरसमज करू नये असा इशारा आढळरावांनी दिलाय. इस्रो हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह लॉन्च करतेय. संध्याकाळी 5:30 वाजता श्रीहरिकोटामधील सतीश धवन सेंटरवरून इन्सॅट 3DS लॉन्च होणार आहे. GSLV F-14 रॉकेटद्वारे हा उपग्रह उड्डाण घेईल. यामुळे हवामानाच्या माहितीसह शोध आणि बचाव कार्यात उपग्रहानं पाठवलेल्या माहितीचा वापर करता येणं शक्य होणार आहे. नवी मुंबईतील पावणे MIDC मधील एका केमिकल कंपनीला आग लागली. सुजाण असं या कंपनीचं नाव असून इथल्या केमिकल ड्रमला आग लागल्यानं ती आटोक्यात येण्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पालघरमधील तारापूर MIDCतील मोल्टास कारखान्याला भीषण आग लागली आहे. 12 वाजताच्या सुमारास इथं मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग आणि धुराचे लोळ दूरवर पसरल्याचं पाहायला मिळालं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र MIDCतील कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये भीषण आग लागली. आगीत 30 ते 35 झोपड्या तसंच दुकानं जळून खाक झाली. फायर इंजिन आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यात 8 ते 10 गाड्या अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्यात. पुण्यातील मम्मनवाडी रोडवरील तरवडे वस्तीत या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीनं या गाड्या जाळल्यात. स्थानिकांमध्ये त्यामुळे दहशत पसरली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळमध्ये रेल्वे जलशुद्धीकरण केंद्राच्या सफाई दरम्यान गाळ काढताना 7 मजुरांना विजेचा धक्का लागला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. गाळ काढण्यासाठी वापरलेल्या मशीनमध्ये विजेचा प्रवाह उतरल्यानं विजेचा धक्का लागल्याची माहिती समोर येते. यातील बेजबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नातेवाईक करतायत. नाशिकमधील उड्डाणपुलावर 2 ट्रकचा अपघात झालाय. ट्रक चालकाला डुलकी लागल्यानं ट्रक पुढच्या ट्रकवर धडकलाय. दोन्ही ट्रक दुभाजकावरती आदळले. या अपघातात ट्रकचं नुकसान झालंय. अपघातामुळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे नाशिक महामार्गावर कार, टेम्पो आणि कंटेनरमध्ये विचित्र अपघात झालाय. मंचर इथं हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक आणि टेम्पो चालक थोडक्यात बचावले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. संगमनेरमध्ये मैदानावर धावण्याचा सराव करताना महिलेचा मृत्यू झाला. महिलेनं वनरक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी सराव करताना तिला त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिचा त्यात मृत्यू झालाय. दिल्लीत लग्नाचा मंडप कोसळून दुर्घटना घडली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या गेट नंबर 2 जवळ हा मंडप होता. या मंडपाखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 लोक जखमी असल्याचं समजत आहे. तर 35 ते 30 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. स्ट्रक्चरसह संपूर्ण मंडप कोसळल्याची माहिती आहे. शिवडी न्हावाशेवामध्ये अटल सेतूवर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या मार्गावर MMRDA विभागाकडून शिवडी आणि अड्डा मुंबई ते चिल्ले नवी मुंबई इथं मॅरेथॉन होणार आहे. त्यामुळे आज रात्री 11 पासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण लांबलंय. पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यानं लोकार्पण लांबणीवर गेलंय. 19 तारखेला मोदींच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेचं लोकार्पण केलं जाणार होतं.
आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या नेतृत्वात आज बीकेसी डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम पार पडली. प्रत्येक वॉर्डमध्ये दर शनिवारी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात मोहीम राबवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा इक्बाल सिंग चहल यांनी दिलाय. नवी मुंबई महानगरपालिकेनं 2024-25च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईकरांवर करवाढीचा बोजा लादू नये, तसंच आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी नाईकांनी केली आहे. 2023 आणि 24 या आर्थिक वर्षाचं नाशिक महानगरपालिकेचं अंदाजपत्रकाला मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. तब्बल 2603 कोटींच्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी मंजुरी दिली. अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ न झाल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय. कोणत्याही नव्या योजना या अंदाजपत्रात दिलेल्या नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे मिरज रेल्वे मार्गावर उद्यापासून 7 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून कोल्हापूर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या कालावधीत उशिरानं धावतील. आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक ठेवा समजल्या जाणाऱ्या ब्रास बँडचा महोत्सव नवी मुंबईत आयोजित करण्यात आलाय. मनसेनं आयोजित केलेल्या या महोत्सवाला अमित ठाकरेंनी भेट दिली आहे. महोत्सवात नवी मुंबईसह मुंबई, ठाणे या भागातील ब्रास बँड पथकं सहभागी झाली आहेत. पुण्यात देवदासी महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादवही उपस्थित होते. पुण्यात राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत राज्यातून तब्बल 600 मल्ल सहभागी झाले, तर यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीस ठेवण्यात आले. ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या देवरा पार्ट 1 सिनेमाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. 10 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्युनियर एनटीआरनं सिनेमाचं पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. आदा शर्माचा द केरला स्टोरी सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय. झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झालाय. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचा कशा पद्धतीनं धर्म परिवर्तन करण्यात आलं हे या सिनेमात दाखवण्यात आलंय. शाहिद कपूर आणि अमृता रावचा इश्क विश्क सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिक्वेलमध्ये नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. नुकतीच सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सिनेमा 28 जूनला प्रदर्शित होतोय.